आनंदवाडी गावात हिराबाईच्या हुशारीची चर्चा आता घराघरात पोहोचली होती. लबाड व्यापाराला अद्दल घडवल्यामुळे गावात तिचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. याच गावात रामकाका नावाचे एक वयोवृद्ध आणि सधन शेतकरी राहायचे. त्यांच्याकडे उत्तम जातीच्या धष्टपुष्ट अशा 17 गायी होत्या. रामकाकांचा या गायींवर स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त जीव होता. रामकाकांना 3 मुले होती. थोरला धोंडीबा, मधला खंडू आणि धाकटा बाळू. दुर्दैवानं हे तिन्ही भाऊ सतत एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत असत. काही काळाने रामकाकांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर गावाचे सरपंच, पंच आणि तिन्ही भाऊ रामकाकांचे मृत्यूपत्र म्हणजे विल वाचण्यासाठी वाड्यावर गोळा झाले. सरपंचांनी मृत्यूपत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली. रामकाकांनी आपल्या जमिनीची आणि घराची वाटणी तिन्ही भावांस समान केली होती. पण जेव्हा गायींचा विषय आला तेव्हा मृत्यूपत्रात एक अतिशय विचित्र अट लिहिलेली होती. सरपंच वाचू लागले. माझ्या गोठ्यात असलेल्या 17 गायींची वाटणी खालीलप्रमाणे व्हावी. माझ्या थोरल्या मुलाला एकूण गायींच्या अर्धा म्हणजे 1/2 वाटा मिळावा. मधल्या मुलाला 1/3 म्हणजे 1/3 वाटा मिळावा आणि धाकट्या मुलाला 1/9 म्हणजे 1/9 वाटा मिळावा. माझ्या गोठ्यात असलेल्या 17 गायींची वाटणी खालीलप्रमाणे व्हावी. 1. माझ्या थोरल्या मुलाला म्हणजे धोंडीबाला एकूण गायींचा अर्धा 1/2 वाटा मिळावा. 2. मधल्या मुलाला म्हणजे खंडूला एकूण गायींचा 1/3 1/3 वाटा मिळावा आणि धाकट्या मुलाला म्हणजे बाळूला एकूण गायींचा 1/9 1/9 वाटा मिळावा. हे ऐकताच तिथे बसलेले सर्वजण चक्रावले. सर्वांनी डोक्याला हात लावला. धोंडीबा चिडून म्हणाला, अहो सरपंच, हे कसलं मृत्यूपत्र? गायी आहेत 17, त्याचे अर्धे कसे करणार? 8.5 गायी होतात. मग काय 8 गायी जिवंत घ्यायच्या आणि 1 गाय मधून कापून घ्यायची की काय? अहो सरपंच, हे कसलं मृत्यूपत्र? गायी आहेत 17, त्याचे अर्धे कसे करणार? 8.5 गायी होतात. मग काय 8 गायी जिवंत घ्यायच्या आणि 1 गाय मधून कापून घ्यायची की काय? मधला खंडू म्हणाला, आणि माझ्या वाट्याला 1/3 म्हणजे 17ला 3 ने भागले तर 5.66 गायी येतात. हे कसं शक्य आहे? धाकटा बाळूही ओरडला, आणि मला 1/9 म्हणजे 1.88 गायी. हे असं चालणार नाही. मला 2 पूर्ण गायी पाहिजेत. तिन्ही भावांमध्ये जागेवरच जोरदार झुंपली. काय रे खंडू, माझं गाय हवी का? माझा वाटा द्या. पण वाटणी कशी करायची? सगळं मला द्या. मी थोरला आहे, मला 9 गायी मिळतील. धोंडीबा ओरडला. अजिबात नाही, बाबांनी अर्ध्या लिहिल्या आहेत. जास्त गाय कोणीही घेणार नाही. बाळू भांडू लागला. परिस्थिती एवढी चिघळली की तिन्ही भाऊ एकमेकांच्या अंगावर धावून जायला लागले. सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी भरपूर डोके चालवले, पण 17चे हे विचित्र गणित कोणालाच सुटेना. गायीला कापता तर येणार नव्हते आणि पूर्ण गाय कोणाला जास्त दिली तर बाबांच्या मृत्यूपत्राचा अपमान होणार होता. शेवटी एका गावकऱ्याने सुचवले, सरपंच, इथे आता आपले डोके चालणार नाही. त्वरित हिराबाईला बोलवा, तीच यातून काहीतरी मार्ग काढेल. निरोप मिळताच हिराबाई तिथे आली. पण ती एकटी आली नाही, तर ती सोबत तिची स्वतःची गौरी नावाची एक सुंदर गाय घेऊन आली होती. हिराबाईला गायी सोबत आलेले पाहून सरपंच वैतागून म्हणाले, हिराबाई, इथे आधीच 17 गायींच्या वाटणीवर महाभारत सुरू आहे आणि तू तुझी गाय कशाला घेऊन आलीस? अगं हिराबाई, इथे आधीच 17 गायींच्या वाटणीवरून महाभारत सुरू आहे आणि तू तुझी गाय कशाला घेऊन आलीस? हिराबाई शांतपणे हसली आणि म्हणाली, सरपंच भाऊ, थोडा धीर धरा. माझ्या या गौरीमुळेच आज रामकाकांच्या मुलांचे भांडण मिटणार आहे. हिराबाईने पुढे जाऊन आपली गौरी रामकाकांच्या त्या 17 गायींच्या कळपात मांडली. तिने सर्वांना उद्देशून मोठ्या आवाजात विचारले, आता सांगा, गोठ्यात एकूण किती गायी झाल्या? सगळे म्हणाले, 17 आणि तुझी 1 म्हणजे एकूण 18 गायी झाल्या. हिराबाईने थोरल्या धोंडीबाला बोलावले आणि विचारले, धोंडीबा, रामकाकांच्या मृत्यूपत्रानुसार तुला अर्धा म्हणजे 1/2 वाटा हवाय ना? मग सांग, 18चे अर्धे किती होतात?
धोंडीबाने लगेच हिशोब केला आणि आनंदाने म्हणाला, 18चे अर्धे 9. हिराबाई म्हणाली, मग जा, 18 पैकी तुझ्या 9 गायी बाजूला काढ. धोंडीबा खुश झाला, कारण आधी त्याला 8.5 गायी मिळत होत्या, आता 9 मिळाल्या. मग हिराबाईने मधल्या खंडूला बोलावले. खंडू, तुझा वाटा 1/3 आहे. सांग, 18ला 3 ने भागले तर किती येतात? खंडू म्हणाला, 6. हिराबाई म्हणाली, मग घे मग तुझ्या 6 गायी. खंडूही खुश झाला, कारण आधी त्याला 5.66 गायी मिळत होत्या, आता पूर्ण 6 मिळाल्या. शेवटी हिराबाईने धाकट्या बाळूला विचारले, बाळू, तुझा वाटा 1/9 आहे. 18ला 9 ने भागले तर किती येतात? बाळू उड्या मारत म्हणाला, 2. हिराबाई म्हणाली, मग जा, उरलेल्या गायींमधून तुझ्या 2 गायी घेऊन जा. बाळूही खुश झाला, कारण त्यालाही आधीपेक्षा जास्त वाटा मिळाला होता. तिन्ही भावांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण गायी मिळाल्यामुळे ते अतिशय खुश झाले आणि त्यांचे भांडण एका सेकंदात मिटले. तेवढ्यात हिराबाई मोठ्याने हसली आणि सरपंचांना म्हणाली, सरपंच, आता जरा बेरीज करा बरं. सरपंचांनी बोटांवर बेरीज केली. धोंडीबाच्या 9, भजे खंडूच्या 6, भजे बाळूच्या 2, बरोबर एकूण 17 गायी. हे गणित पाहताच सरपंच, पंच आणि सर्व गावकरी अवाक होऊन हिराबाईकडे पाहतच राहिले. तिन्ही भावांची 17 गायींची वाटणी पूर्ण झाली होती आणि तरीही गोठ्यात 1 गाय शिल्लक उरली होती. विजय माझाच. चल गौरी, आपण ती जिंकलो. उरलेली 18वी गाय कोणती होती? अर्थातच हिराबाईची गौरी. हिराबाईने हसत हसत आपल्या गौरीच्या गळ्यातील दोरी सोडली आणि म्हणाली, चला रामकाकांनो, तुमचं मृत्यूपत्रही पाळलं गेलं आणि भावांचं भांडणही मिटलं. आता माझी गाय मी माझ्या घरी घेऊन जाते. संपूर्ण वाड्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. भावांना हिराबाईच्या बुद्धिमत्तेची कमाल समजली. त्यांनी हात जोडून तिचे आभार मानले. हिराबाईची हुशारी पाहून गावकऱ्यांचे डोळे पुन्हा एकदा दिपून गेले. आयुष्यात किंवा गणितात कधी कधी असे कठीण प्रसंग येतात की ते अजिबात सुटत नाहीत असे वाटते. पण जर आपण रागावर नियंत्रण ठेवून शांत डोक्याने आणि वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर कोणत्याही मोठ्या समस्येवर अगदी सोपा उपाय मिळू शकतो. पालकांसाठी टिप: मुलांसोबत हे गणित कागदावर म्हणजे 9 + 6 + 2 = 17 असे प्रत्यक्ष सोडवून पहा. यामुळे मुलांना अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स 1/2, 1/3, 1/9 आणि बेरजेची गंमत समजेल. मुलांना सांगा की भावा बहिणींनी संपत्ती किंवा छोट्या गोष्टींसाठी भांडण्यापेक्षा एकमेकांशी प्रेमाने राहणे जास्त महत्वाचे आहे.